मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दूरसंवेदन अर्थात रिमोट सेन्सिंग या नवीन तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी आणि त्याचं महत्त्व किंवा नेमकं काय आहे किंवा त्याचं कार्य कशा प्रकारे आहे किंवा ते काय काय करू शकतं या संबंधित आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये रिमोट सेन्सिंग अर्थात दूरसंवेदनाची माहिती जाणून घेतली. आता दूरसंवेदनाची व्याख्या व अर्थ थोडंसं आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर दूरसंवेदन नेमकं काय आहे? तर पृथ्वीच्या भूपृष्ठावरील दूरवरची माहिती विद्युत चुंबकीय लहरीमार्फत उपग्रहांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे व स्कॅनरद्वारे चित्रित केले जाते. म्हणजे जे काही उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत किंवा दूर अंतरावर सोडले जातात, हे उपग्रह विविध प्रकारचे फोटो किंवा जे कॅमेरा उपग्रहाच्या त्या ठिकाणी लावलेले असतात, ते वेगवेगळ्या प्रदेशातले फोटो काढण्यासाठी आणि ती इमेज स्कॅन करण्यासाठी अशा प्रकारचे सेन्सर त्यामध्ये लावलेले असतात. आणि हे जे काही तंत्रज्ञानाचा वापर जो होत असतो, म्हणजे फोटो काढण्याची जी काही प्रक्रिया असते, ही प्रक्रिया विद्युत चुंबकीय लहरींद्वारे केली जाते आणि तेव्हाच ते फोटो आपल्याला प्राप्त होतात. आणि फोटो प्राप्त केल्यानंतर मग त्याच्यावर प्रक्रिया होते आणि प्रक्रिया झाल्यानंतर मग ते खाली अंतराळ संशोधन संस्थेमध्ये ते पुरवले जातात. मग ज्या काही प्रतिमा किंवा ज्या काही इमेजेस किंवा जे काही फोटो काढलेले असतात, हे फोटो डिजिटल इमेज प्रोसेसिंग या तंत्राद्वारे काढले जातात. डिजिटल इमेज प्रोसेस. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या निरीक्षणासाठी जी काही विमाने किंवा जी काही मानवनिर्मित किंवा उपग्रह जे असतात, कृत्रिम उपग्रह आहेत, यांना विविध प्रकारचे कॅमेरा आणि स्कॅनर बसवलेले असतात. आणि कॅमेरा व स्कॅनर किंवा ह्याच छोट्या छोट्या उपग्रहांना दूरसंवेदनाची साधने असे म्हटले गेलेले आहे. कारण ही साधने फार महत्त्वाची. कॅमेरा आणि स्कॅनरशिवाय कुठल्याही प्रकारचा फोटो किंवा छायाचित्र हे काढता येऊ शकत नाही. मग थोडक्यात दूरसंवेदन म्हणजे काय? की दूरसंवेदन एक असं तंत्रज्ञान आहे की त्याद्वारे भूपृष्ठावरील किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील किंवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्या संबंधीची माहिती मिळवणे, संकलित करणे व त्यावरून त्या घटकांचे किंवा त्या वस्तूचे यथायोग्य वर्णन करणे किंवा विश्लेषण करणे, या तंत्राला सर्वसाधारणपणे दूरसंवेदन असे म्हणतात. परत दुसऱ्या भाषेत एक व्याख्या आहे. दूरसंवेदन म्हणजे असे तंत्रज्ञान की ज्याद्वारे विशिष्ट साधनांच्या सहाय्याने एखाद्या घटकांचे त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता काही अंतरावरून निरीक्षण करून त्यांचे संख्यात्मक व गुणात्मक मापन करून त्यांचे वर्णन करणे, त्यांचे विश्लेषण करणे, या संपूर्ण प्रक्रियेला दूरसंवेदन असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध घटकांची, मग ते प्राकृतिक असतील, नैसर्गिक असतील, मानवनिर्मित असतील, कुठल्याही प्रकारचा जो घटक आणि विशिष्ट प्रकारच्या लांब अंतरावरून प्रत्यक्ष स्पर्श न करता, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा स्पर्श त्या ठिकाणी होत नाही, लांब अंतरावरूनच ते उपग्रहाला जे काही कॅमेरा किंवा स्कॅनर लावलेले असतात, त्याद्वारे विद्युत चुंबकीय लहरींच्या मार्फत ते फोटो काढले जातात, ते चित्रित केले जातात. आणि विविध प्रकारच्या संवेदकामार्फत, अर्थात जे सेन्सर्स, जो घटक अतिशय महत्त्वाचा आहे, या सेन्सरच्या मार्फत ती माहिती एकत्र केली जाते, तिचं मिश्रण केलं जातं, तिला एक मूर्त स्वरूप दिलं जातं, विश्लेषण केलं जातं आणि याच विद्युत चुंबकीय लहरींचा किंवा तरंगांचा उपयोग करून माहिती एका ठिकाणी संकलित केली जाते. यालाच दूरसंवेदन असे म्हणतात. अशा प्रकारे दूरसंवेदनाची सोपी व्याख्या आपल्याला लक्षात येईल. सोपी व्याख्या अशी लक्षात ठेवायची की दूर अंतरावर जे काही उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले जातात, हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रत्यक्षात संपर्कात न येता एखाद्या ठिकाणाची किंवा घटकाची फोटो किंवा छायाचित्र विद्युत चुंबकीय लहरींद्वारे चित्रित करत असतात. एवढी गोष्ट ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ती माहिती एका ठिकाणी संकलित केली जाते. याच तंत्रज्ञानाला दूरसंवेदन असे म्हणतात. आता दूरसंवेदनाची व्याख्या ऐकल्यानंतर किंवा अभ्यासल्यानंतर दूरसंवेदनाचे स्वरूप व व्याप्ती काय आहे? इतर विषयांप्रमाणे स्वरूप व व्याप्ती या विषयामध्ये थोडी वेगळी आहे. बाकीच्या विषयांमध्ये स्वरूप आणि व्याप्तीचा अभ्यास आपण कसा केलेला आहे? बाकीच्या विषयांमधली जी काही स्वरूप आणि व्याप्ती आहे, त्या विषयाची डेव्हलपमेंट, त्या विषयाचा कोणत्या कोणत्या विषयांमध्ये अंतर्भाव आहे, त्या विषयातील दुसऱ्या विषयातल्या असलेल्या घटकांचा कशा प्रकारे ती व्याप्ती मांडण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे. परंतु
या विषयामध्ये दूरसंवेदनाचं स्वरूप आणि व्याप्ती ही थोडीशी तंत्रज्ञानावर अर्थात एका वेगळ्या पातळीवरच्या लेवलवर आहे. तर भूगोलात अध्ययन आणि अध्यापनात नवनवीन तंत्रांचा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि हा जो काही नवीन अभ्यास आहे, या अभ्यासाला समाविष्ट करून जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालेले दिसून येतात. आपल्याकडे आता हा विषय ह्या वर्षी आलेला आहे, 2 वर्ष झाले. परंतु मुंबई, पुणे किंवा बाकीच्या विद्यापीठांमध्ये कितीतरी वर्षापासून थेरॉटिकल का होईना पण हा अभ्यास चालू केलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी अनेक प्रकारचे छोटे विमान किंवा कृत्रिम उपग्रह यांचा दूरसंवेदनाची साधनं म्हणून उपयोग केला जातो. तर हे जे काही दूरसंवेदनासाठी याचा वापर केला जातो, हे विमाने किंवा कृत्रिम उपग्रह विशिष्ट प्रकारचं कार्य करतात. सेन्सर्स असतात त्यांच्या छायाचित्र काढण्यासाठी विद्युत चुंबकीय लहरींद्वारे. कालांतराने 1960 नंतर दूरसंवेदनात औष्णिक अवरक्त म्हणजे थर्मल इन्फ्रारेड जे पृथ्वीच्या पृष्ठावर सर्वात वातावरणाच्या वरच्या थरात असतात आणि सूक्ष्म तरंगाचा वापर होऊ लागला. हवाई छायाचित्रणापेक्षा कृत्रिम उपग्रहाद्वारे केले जाणारे पृथ्वी पृष्ठभागाचे सर्वेक्षण अधिक स्पष्ट होत गेले आणि ते स्पष्ट असल्याने दूरसंवेदन तंत्रात कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जाऊ लागला. कारण कृत्रिम उपग्रह म्हणजे मानवनिर्मित असतील, या मानवनिर्मित उपग्रहांमध्ये त्याची स्पष्टता ही अधिक जाणवू लागली किंवा ती मिळायला लागली. 1960मध्ये एवेलिन फ्रूट नावाच्या शास्त्रज्ञाने दूरसंवेदन या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला किंवा ती संकल्पना मांडली किंवा ती सांगण्यात आली. इसवी सन 1957मध्ये पहिला मानवी उपग्रह जेव्हा अंतराळात सोडला गेला, त्यावेळेस किंवा त्यामार्फत दूरसंवेदन तंत्रज्ञानाने पृथ्वी व पृथ्वीच्या पृष्ठभागावरची जी काही माहिती आहे ती कॅच करण्यात किंवा ती पकडण्यात आपण यशस्वी झालो. कारण हे सर्व दूरसंवेदनामुळे शक्य झालेलं आहे. लँडसॅट, निम्बस हे विशिष्ट प्रकारचे जे काही उपग्रह आहेत, हे उपग्रह पृथ्वीची विविध प्रकारची घटकांवरची जी काही निरीक्षणं आहेत, निरीक्षणं करण्यासाठी त्याचा वापर करू लागला किंवा होऊ लागला. मानवरहित उपग्रह प्रणालीमधला जो काही पहिला उपग्रह आहे, हा उपग्रह अमेरिकेने जुलै 1972मध्ये नासा या अंतराळ संशोधन संस्थेने लॉन्च केलेला होता आणि या अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. त्यानंतर अनेक प्रकारचे जे काही लँडसॅट म्हणजे छोटे उपग्रह आहेत, हे अंतराळात विविध देशांकडून प्रक्षेपित केले गेले. दूरसंवेदन तंत्राद्वारे त्यांनी अनेक उपग्रह प्रतिमा मिळवून देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. आर्यभट्ट हा भारताचा पहिला दूरसंवेदन उपग्रह आहे, हे लक्षात ठेवायचं, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आर्यभट्ट हा भारताचा पहिला दूरसंवेदन उपग्रह आहे आणि तो 19 एप्रिल 1975मध्ये अंतराळात सोडण्यात आलेला आहे. आणि 1975ला सोडण्यामागचे कारण आहे की दूरसंवेदनाच्या मार्फत, सेन्सर किंवा संवेदकाच्या मार्फत अंतराळातील ग्रहांचा किंवा उपग्रहांचा किंवा विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी हा आर्यभट्ट हा उपग्रह दूरसंवेदनासाठी सोडण्यात आलेला दिसून येतो. अशा प्रकारे दूरसंवेदनाचं स्वरूप आपल्याला लक्षात येईल. अजूनसुद्धा अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो, बँगलोर आणि श्रीहरिकोटा या ठिकाणी जे कार्यालय आहेत, हे अनेक प्रकारचे उपग्रह दरवर्षी विविध प्रकारच्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी सोडत असतात. अभ्यास करण्यास मागे कारण विविध प्रकारचे जे काही पर्यावरणात किंवा जागतिक बदल होत चाललेले आहेत, त्यांचा अवलोकन आणि अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारचा अभ्यास केला जात आहे. भारतीय उपखंडात याचा काही परिणाम होणार का, परिणाम त्याचा काय होईल किंवा भविष्यात काय प्रचिती येऊ शकते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या दूरसंवेदनाच्या स्वरूपामध्ये लक्षात येईल. आता बघूया दूरसंवेदनाची व्याप्ती. दूरसंवेदन हे काही जे तंत्र विकसित करण्यात आलेलं आहे किंवा जे तंत्र विकसित झालेलं आहे, काही हवाई छायाचित्रे जे विविध उपग्रहाच्या माध्यमातून काढले जातात, म्हणजे त्यांना विमाने असतील किंवा उपग्रह असतील, या माध्यमातून जी छायाचित्रे काढले जातात त्यांना हवाई छायाचित्र असे म्हणतात. ज्या प्रतिमा उपग्रहांच्या दूरसंवेदन तंत्राने मिळतात त्यांना उपग्रह प्रतिमा असे म्हणतात. म्हणजे ज्या प्रतिमा उपग्रहाच्या माध्यमातून, कॅमेरा आणि सेन्सरच्या माध्यमातून चित्रित केल्या जातात त्यांना उपग्रह प्रतिमा असे म्हणतात. अनेक कृत्रिम उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झालेले दिसून येतात. या उपग्रहांच्या सहाय्याने
पृथ्वीचे चित्रण सतत चालू असते, पृथ्वीचा अभ्यास चालू असतो, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन चालू असतं. पृथ्वीवरील अतिशय दुर्गम भागांची माहितीसुद्धा दूरसंवेदन तंत्राद्वारे किंवा जंगलातील असेल किंवा समुद्रातील असेल, समुद्राच्या तळाशी असेल, या तंत्राद्वारे माहिती मिळत असते. नैसर्गिक संकटांची चाहूल लावण्याकरता किंवा पूर्वसूचना किंवा कल्पना देण्याकरता याचासुद्धा अभ्यास केला जातो. भविष्यात होणारी जी काही हानी असेल ती टाळण्यासाठी त्याचा वापर केला जातो. भूगर्भातील बहुमोल किंवा अनेक प्रकारच्या खनिजांचा साठा, भूगर्भजल यांचा शोध घेणे सोपे होते. हे केवळ दूरसंवेदनाच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या लक्षात येते. वाळवंटी प्रदेशात भौगोलिक अध्ययनासाठी दूरसंवेदनाची तंत्रांची मदत होते. म्हणजे दूर अंतरावर कोणत्या कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये पाणी आहे की नाही, पाणी साठवू शकतो का नाही, या सगळ्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. भारतातील आयरिस IRIS आणि DA आयरिस DA या कार्यक्रमाअंतर्गत वाळवंटी भागाची माहिती प्राप्त होत असते. उपग्रह प्रतिमांचा उपयोग नागरीकरणासाठी किंवा नागरीकरणाचा वेग व सद्यस्थितीत शहरीकरण काय आहे हे समजण्यासाठी केला जातो. उपग्रहाच्या साहाय्याने पाणथळ जमिनींचा सखोल अभ्यास करता येतो. जंगलातील काही अत्यंत दुर्गम किंवा अतिशय दुर्मिळ जे काही भाग आहेत त्यांचं सर्वेक्षण करण्यासाठी दूरसंवेदनाचा सुद्धा उपयोग करता येतो. असे काही प्रदेश जे पृथ्वीवर आहेत त्या ठिकाणी मानव पोहोचू शकत नाही, परंतु दूरसंवेदन अर्थात हे आपले उपग्रह फार मोठी मोलाची कामगिरी करतात आणि त्या ठिकाणापर्यंत मानव पोहोचत नाही, परंतु ते उपग्रह आपले छायाचित्र किंवा कॅमेरे त्यापर्यंत पोहोचले जातात, ते छायाचित्र चित्रित केले जातात. अशा प्रकारे फार मोठी भूमिका दूरसंवेदनाची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पिकांचे नियोजन, पिकांवरील रोग व कीड, शेती उत्पादन यांचा अभ्यास दूरसंवेदन तंत्राने व्यवस्थित झालेला दिसून येतो. 2 दशकापूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी भारताने प्रक्षेपित केलेला INSAT-1B या उपग्रहामुळे दळणवळण क्षेत्रात प्रगती घडवून आणली. इतकेच नव्हे तर उपग्रहांमुळे मनोरंजन, लोकशिक्षण, आरोग्यसेवा, नियोजन, हवामानाचा अंदाज घेणे शक्य झालेले आहे. अशा प्रकारच्या दूरसंवेदन तंत्राने दैनंदिन मानवी जीवनात आमूलाग्र अनुकूल बदल घडवून आणलेले दिसून येतात. म्हणजे उपग्रहाद्वारे आता आपल्याला थिएटरमध्ये पिक्चर्स पाहिले जातात. सॅटेलाईट पिक्चर्स असा शब्द असतो. याच उपग्रहांच्या माध्यमातून आपल्या दूरस्थ शिक्षण प्रणालीसुद्धा अभ्यास करता येऊ शकते. विविध प्रकारचे मॅसेजची देवाणघेवाण करता येऊ शकते, एकमेकांशी संपर्क साधता येऊ शकतो. अशा प्रकारचं हे सर्व कार्य आपल्याला दूरसंवेदनामुळेच आपण यशस्वी झालो आहोत. ते प्राप्त करण्यात आपल्याला खूप मोठी भर आपल्याला किंवा यश आपल्याला मिळायला दिसून येतो. अशा प्रकारे मानवासाठी हे दूरसंवेदन किंवा उपग्रहाच्या द्वारे किंवा उपग्रहाच्या माध्यमातून जे काही होत असतं ते मानवासाठी हितकारक आहे आणि अनुकूल आहे. आणि म्हणूनच हे एक भूगोलातील एक तंत्र एक वरदान ठरलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दूरसंवेदनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते. ज्याप्रमाणे तंत्रज्ञान वाढतं आहे, मोबाईलमधला विकास आपल्याला पाहायला मिळतो. दर महिन्याला मोबाईल वेगवेगळा दिसून येतो. अशाच प्रकारचा तंत्रज्ञानाचा विकास आपल्याला या दूरसंवेदनाच्या बाबतीमध्ये किंवा भूगोलातील तंत्रज्ञानामध्ये पाहायला मिळेल. अशा प्रकारे दूरसंवेदनाची व्याप्ती ही लक्षात येईल. आता बघूया दूरसंवेदनाचे प्रकार. दूरसंवेदनाचे 2 प्रकार पडतात. पहिलं आहे क्रियाशील दूरसंवेदन आणि दुसरं आहे निष्क्रिय दूरसंवेदन. पहिलं आहे क्रियाशील दूरसंवेदन. मग क्रियाशील दूरसंवेदन म्हणजे काय, की असे दूरसंवेदन की ज्यात जी साधने वापरली जातात ती स्वतः ऊर्जा निर्मित करतात, ती स्वतः असा स्वतंत्र ऊर्जा स्रोत वापरतात. स्वयंनिर्मित अशा विद्युत चुंबकीय ऊर्जेचा वापर करून त्या प्रदेशाची किंवा त्या घटकांची किंवा त्या लक्ष्यांची प्रतिमा ज्या ठिकाणाची घ्यायची असते त्याकडे ती ऊर्जा त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ती सेन्सरच्या माध्यमातून पाठवली जाते. ती छायाचित्र चित्रित केली जाते आणि त्याच्यावर अभ्यास केला जातो. याच प्रक्रियेला क्रियाशील दूरसंवेदन असे म्हणतात. निष्क्रिय दूरसंवेदन म्हणजे काय, की निष्क्रिय दूरसंवेदनात ऊर्जेचा जो काही स्रोत आहे हा नैसर्गिकरित्या उपलब्ध असून त्यात ऊर्जेचा वापर करून प्रतिमा किंवा छायाचित्र घेतलं जातं. मग नैसर्गिक जो काही ऊर्जेचा स्रोत आहे तो म्हणजे सूर्य, म्हणजे अर्थात सौर ऊर्जा. आणि या सौर ऊर्जेचा वापर, सूर्यप्रकाशाचा वापर, भूपृष्ठावरून परावर्तित होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून अनेक प्रकारच्या उपग्रहाच्या माध्यमातून छायाचित्र ही मिळवली जातात. सौर ऊर्जा ही विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात पृथ्वीकडे येत असते व त्यावर निष्क्रिय माध्यमातून अर्थात दूरसंवेदनाचे जे काही यंत्रणेचे जे कार्य आहेत किंवा जे सेन्सर्स आहेत
त्यास निष्क्रिय दूरसंवेदन असे म्हटले गेलेले आहे, कारण सेन्सरच्या माध्यमातून या सौर प्रकाशात किंवा सौर ऊर्जेच्या विद्युत चुंबकीय लहरींद्वारे छायाचित्र चित्रित केले जातात. अशा प्रकारे या तंत्रज्ञानाला किंवा याला निष्क्रिय दूरसंवेदन असे म्हणतात. आता बघूयात दूरसंवेदनाची मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग. दूरसंवेदनाची प्रामुख्याने 3 मूलतत्वे आहेत. पहिला आहे सौर ऊर्जा, दुसरा आहे संवेदक अर्थात सेन्सर, तिसरा आहे प्लॅटफॉर्म. पहिला आहे सौर ऊर्जा किंवा सोलर एनर्जी, दुसरा आहे संवेदक सेन्सर, तिसरा आहे प्लॅटफॉर्म. तर आता पहिला आहे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा, सूर्य हा सर्वात मोठा ग्रह आणि सूर्यापासून प्राप्त होणारी उष्णता किंवा प्रकाश खूप महत्त्वाची आहे आपल्या ग्रहासाठी आणि इतर ग्रहांसाठी सुद्धा. सौर ऊर्जा जी काही आहे ती विद्युत चुंबकीय लहरींच्या माध्यमातून पृथ्वीकडे येत असते आणि सूर्याच्या पृष्ठभागावरून जी ऊर्जा उत्सर्जित केली जाते किंवा उत्सर्जित होत असते, या लहरींचा वेग प्रति सेकंदाला 3 लाख इतका असतो. ही ऊर्जा विशिष्ट तरंग लांबींच्या तरंगामार्फत प्रवास करीत असतो, म्हणजे विद्युत चुंबकीय लहरींद्वारेच प्रवास केला जातो किंवा विविध प्रकारच्या गुणधर्मांच्या माध्यमातून ह्या लहरी प्रवास करत असतात. मग त्या इन्फ्रारेड असतील, सूक्ष्म धूलिकण असतील किंवा विविध प्रकारच्या सूक्ष्म लहरी. मग या सगळ्या विद्युत चुंबकीय लहरींचा वेग व त्यांची तरंग लांबी ही या माध्यमावर अवलंबून असते. विद्युत चुंबकीय ऊर्जेचा संबंध जेव्हा विविध स्वरूपांच्या घटकांशी येतो तेव्हा प्रक्रिया घडून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ते छायाचित्र चित्रित केल्यानंतर त्याच्यावर विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यावर अभ्यास केला जातो. विविध प्रक्रिया ही संवेदकाद्वारे केल्यानंतर त्याच्यावर ते निष्कर्ष काढले जातात आणि प्रक्रिया केली जाते. सूर्याच्या पृष्ठभागावरून जी उत्सर्जित होणारी ऊर्जा असते आणि ह्या उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेपासून जे काही तरंग लांबीमध्ये जो काही फरक पडतो आणि त्या तरंग लांबीच्या माध्यमातून सुद्धा जी काही ऊर्जा उत्सर्जित असते यांना सौर वर्णपट्टा असे म्हटले गेलेले आहे. या सगळ्या लहरी आहेत या विद्युत चुंबकीय किंवा विशिष्ट प्रकारच्या माध्यमातून छायाचित्र काढत असतात. अशा प्रकारे याचा उपयोग आपल्याला लक्षात येईल. दूरसंवेदनामध्ये हे फार महत्त्वाचा घटक आहे. दुसरं आहे संवेदक अर्थात सेन्सर. सेन्सर्स कोणत्याही ठिकाणी कोणत्याही तंत्रज्ञानामध्ये फार महत्त्वाचा त्यांचा वाटा आहे, महत्त्वाची भूमिका आहे. दूरसंवेदनातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे संवेदक आहे. भूपृष्ठावरील विविध घटकांवर सौर ऊर्जेची आंतरक्रिया होत असते, देवाणघेवाण होत असते छायाचित्र काढण्यामध्ये, म्हणजे त्याचा वाटा आहे. या आंतरक्रियांची नोंदणी सांकेतिक स्वरूपात संवेदकामार्फत दूर केली जाते. कॉम्प्युटरला कोणत्याही प्रकारची शाब्दिक भाषा समजत नाही, हे आपणास ठाऊक आहे, आपल्याला माहीत आहे. कॉम्प्युटरला फक्त अंकगणिताची भाषा समजते. आपण जे काही इंग्लिश मराठी टाईप करतो तर कॉम्प्युटर ती भाषा प्रोसेस होत असताना विविध प्रकारचे नंबर्स टाईप होतात आणि प्रोसेस केल्यानंतर आपल्या समोरच्या स्क्रीनवर मराठी किंवा इंग्लिश आपल्याला दिसत असतं. तर हवाई छायाचित्र किंवा जे काही कृत्रिम उपग्रह आहेत, या उपग्रह प्रतिमा मिळवण्यासाठी ज्या साधनांद्वारे आंतरक्रियांची नोंद केली जाते, माहितीची नोंद जी सांकेतिक स्वरूपात किंवा अंकगणितीय स्वरूपामध्ये नोंदवली जाते, त्या साधनाला संवेदक किंवा सेन्सर असे म्हणतात. अशा प्रकारे संवेदकाची भूमिका आपल्याला लक्षात येईल. संवेदकाचे सुद्धा काही प्रकार आहेत. दूरसंवेदन तंत्रात विविध प्रकारचे संवेदक वापरले जाते. संवेदकाची निवड ही महत्त्वाची असून अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करून संवेदकाची निवड केली जाते. यामध्ये कॅमेरा, रडार, स्कॅनर अशा प्रकारचे घटक किंवा प्रकार यामध्ये येत असतात. आणि कॅमेराची भूमिका आपल्याला माहिती आहे. रडार हा अतिशय क्रियाशील संवेदक आहे, स्वयंनिर्मित आहे. विद्युत चुंबकीय लहरींद्वारेच त्या छायाचित्र काढले जातात. रडारचा उपयोग युद्धामध्ये किंवा विविध प्रकारच्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये वापर केला जातो. स्कॅनर हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की स्कॅनर अर्थात विविध प्रकारचे छायाचित्र स्कॅन करून किंवा त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि विविध प्रकारचे त्यासाठी तंत्रज्ञान वापरून त्याच्यावर संवेदकाच्या मार्फत ती छायाचित्र चित्रित केली जातात. अशा प्रकारे कॅमेरा, रडार आणि स्कॅनर हे 3 संवेदकाचे प्रकार आपल्याला लक्षात येईल आणि खूप मोठी भूमिका यांची आहे. तिसरा जो महत्त्वाचा घटक या दूरसंवेदनाच्या मूलतत्वांमध्ये आहे तो म्हणजे प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म म्हणजे असे सहाय्यक माध्यम, म्हणजे अशा प्रकारचं तंत्रज्ञानाच्या वापरासाठी असलेलं एक माध्यम आहे
ज्यावर संवेदक स्थान निश्चिती होते, म्हणजे सेन्सरच्या माध्यमातून एखादं लोकेशन फिक्स होतं व त्या लोकेशन फिक्स झाल्यानंतर, ते ठिकाण फिक्स झाल्यानंतर त्याच्यावर ही प्रक्रिया म्हणजे कार्यप्रक्रिया होते किंवा एक विशिष्ट प्रकारची प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो ती होते. म्हणजेच प्लॅटफॉर्म हा संवेदकाचा एक आधार आहे. उदाहरणार्थ विमान, अवकाशयान, कृत्रिम उपग्रह किंवा रॉकेट इत्यादी या माध्यमातून आपल्याला या प्लॅटफॉर्मच्या किंवा लोकेशनच्या ठिकाणी प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया होताना आपल्याला दिसून येईल आणि आपल्याला समजेल की नेमकं काय आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दूरसंवेदनातील प्रक्रिया, आपल्या या प्रकरणातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मग दूरसंवेदनात 2 प्रकारच्या मुख्य प्रक्रियांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिली आहे सर्वात महत्त्वाची, माहिती जमा करणे, आणि दुसरं आहे माहितीचे विश्लेषण करणे. माहिती जमा करणे, देवाणघेवाण करणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे, आणि दुसरं आहे माहितीचे विश्लेषण करणे म्हणजे त्याच्यावर अभ्यास करणे. आता माहिती जमा करणे म्हणजेच काय की दूरसंवेदनाच्या किंवा संवेदकाच्या माध्यमातून किंवा त्या साहाय्याने पृथ्वीवरील विशिष्ट प्रकारच्या घटकांवरील, मग ते घटक प्राकृतिक असतील, नैसर्गिक असतील, मानवनिर्मित असतील, कोणतेही असतील, त्या घटकांची माहितीची नोंदणी ह्या माध्यमातून केली जाते. म्हणजे एक प्रकारची ती माहिती जमा केली जाते. आणि माहितीचे विश्लेषण करणे म्हणजेच काय की जी माहिती जमा केली जाते त्याच्यावरच माहितीचे विश्लेषण अवलंबून असते, जो आपला दुसरा प्रकार आहे माहितीचे विश्लेषण करणे. संवेदकाद्वारे संकलित झालेल्या चित्ररूपातील किंवा अंकगणितीय स्वरूपात माहितीचे निरीक्षण करून किंवा माहिती जमा केल्यानंतर निरीक्षण शक्ती, तर्क, ज्ञान व अनुभवाच्या आधारावर त्या माहितीचे विश्लेषण किंवा प्रक्रिया अर्थात प्रोसेसिंग आहे ती केली जाते. व त्यानंतर विशिष्ट प्रकारची प्रोसेसिंग झाल्यानंतर कन्क्लुजन अर्थात निष्कर्ष काढले जातात की अमुक अमुक या प्रदेशात किंवा या ठिकाणी अशा प्रकारची खनिजांचं प्रमाण असेल, जंगलांचं प्रमाण आहे. हे चित्रित केलेल्या उपग्रहाच्या छायाचित्रांच्या किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येते. मग संगणकाद्वारे ज्या काही छायाचित्रांवर प्रक्रिया केली जाते अशा विविध घटकांच्या संबंधीची माहिती उपलब्ध केल्यानंतर त्यावरून प्रतिमा तयार केली जाते, एक मूर्त स्वरूप दिलं जातं. या सर्व प्रक्रियेला संगणकीय पद्धत असे म्हणतात. संगणकीय किंवा कॉम्प्युटराइज सिस्टम्स किंवा प्रोसेस असे म्हणतात. अशा प्रकारे दूरसंवेदनातील प्रक्रिया ज्या 2 महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असते व त्याचं वैशिष्ट्य व कार्य आपल्याला लक्षात येईल. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपग्रह प्रतिमा, सॅटेलाईट इमेजेस. काय आहे तर पृथ्वीवरील विविध घटकांवरून विद्युत चुंबकीय लहरी ज्या काही परावर्तित होत असतात आणि उत्सर्जित होत असतात, या परावर्तित व उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी सर्वात प्रथम संवेदकातील जो काही ग्राउंड डाटा रिसिव्हर म्हणजे खालच्या लेवलला जो काही माहिती गोळा करत असतो सेन्सरच्या माध्यमातून, त्या ठिकाणी तो त्या स्टोरेजच्या ठिकाणी जमा होतात. उपग्रहांच्या मार्फत संकेत स्वरूपात ही माहिती पृथ्वीवरील केंद्राकडे पाठवली जाते, म्हणजे ज्या काही संशोधन संस्था आहेत त्यांना पाठवल्या जातात. या माहितीच्या आधारे प्रतिमा तयार होतात आणि याच प्रतिमांना उपग्रह प्रतिमा असे म्हणतात. या प्रतिमा विद्युत चुंबकीय लहरींच्याद्वारे परावर्तित आणि उत्सर्जित या माध्यमातून छायाचित्र चित्रित होत असतात. ह्या उपग्रह प्रतिमा काही ब्लॅक अँड व्हाईट असतात, काही नंतर रंगीत केले जातात. अशा प्रकारचा वापर करून तंत्रज्ञानाचा वापर करून ती छायाचित्र निर्माण केली जातात. हैदराबाद येथील राष्ट्रीय दूरसंवेदन अनुसंधान म्हणजे मुख्य कार्यालय भारताचं जे आहे, हे भारतीय उपग्रहांमार्फत मिळालेल्या माहितीचे संकलन आणि विश्लेषण व प्रसारण केले जाते. म्हणजे जे काही माहितीची देवाणघेवाण किंवा जमा केली जाते किंवा छायाचित्र काढण्यात त्या ज्या संस्थेकडे पाठवली जाते ती संस्था हैदराबादला आहे. भारतीय राष्ट्रीय दूरसंवेदन विभाग हैदराबाद या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचा अभ्यास आणि कार्य केलं जातं. पुढचा जो मुद्दा आहे या प्रकरणातील सर्वात शेवटचा आहे तो म्हणजे हवाई छायाचित्र, अर्थात याला एरियल फोटोग्राफी असे म्हणतात. विमानातून किंवा इतर माध्यमातून कॅमेराद्वारे जेव्हा छायाचित्र घेतली जातात तेव्हा त्या छायाचित्रांना हवाई छायाचित्रे असे म्हणतात. यालाच एरियल फोटोग्राफ्स असे म्हणतात. कोणत्या माध्यमातून किंवा विशिष्ट प्रकारचे विमान किंवा छोटे बलून्स जे वरती आकाशात उडवले जातात किंवा त्या माध्यमातून जी छायाचित्र काढली जातात त्यांना आपल्याला हवाई छायाचित्र असे म्हणतात. हवाई छायाचित्रांचे जे काही प्रमाण आहे ते म्हणजे एकास 15,000 ते एकास 25,000 हे असे योग्य आकारातलं हे एक प्रमाण आहे आणि ते आदर्श समजलं जातं. भारतातील
अवकाश संशोधन संस्था श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. इस्रो सॅटेलाईट सेंटर किंवा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं जे कार्यालय आहे ते बँगलोरला आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर जे तिरुवनंतपुरमला आहे. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर जे अहमदाबादला आहे. नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी किंवा राष्ट्रीय दूरसंवेदन अनुसंधान किंवा विभाग जो हैदराबादला आहे. या अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या ज्या काही संस्था आहेत या अवकाश संशोधन संस्था व अवकाश संशोधनाच्या बाबतीत कार्य करत असतात, अभ्यास करत असतात आणि वेळोवेळी आपल्याला पूर्वसूचना देण्याचं काम हे करत असतात. अशा प्रकारे आपलं पहिलं प्रकरण दूरसंवेदन, प्रस्तावना, व्याख्या, अर्थ, प्रकार, त्याचे उपयोग हे या ठिकाणी संपलेलं आहे.